तुमच्या भागात आला का नाही का? बलून केलाय, बलून 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 आणि त्या बलून मध्ये नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कधी? लग्न लागायच्या टायमाला. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, दसमुसाळ्या गडी, आणि त्याला घातलं त्या फुग्यात. नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, ही बाजू इकडं काढणे, हा कोपरा लांबवणे, इथं केसाला आकडा देणे आणि एक बट गालावर घेणे. खरंय का खोटंय पूर्ण? आणि ते घातले बलून मध्ये, आणि ती नवरी नवरदेवाला खिटली डान्स करताना. खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, स्मूथ टच म्हणून आपण, स्मूथ टच, स्मूथ टच झाला. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा, आणि ते टच झाल्यामुळं ते भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. ऐन वेळेस नवरदेवच बदलावला. भांबावली गंमत. एक जण दारू प्यालं आणि लघवीला बसलं. लघवीला बसलं, पण बसून लघवी केली त्यानं, सरळच वहीनं. चौथा फेरा आला का काय असं झालं. 7 दलाने डॉक्टरांकडे नेलं. म्हणले आमचा माणूस वाकडा झाला, वाकडा झाला. डॉक्टर म्हणले घाबरू नका, इंजेक्शनची काही गरज नाही. त्यानं घाई फक्त पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. 2-4 जण गटारामुशाला दारू पिली. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 8 वाजता, आणि म्हणले आज मटनच खायचं. ते म्हणले मग मटणाची दुकानं बंद झाली. त्या सांगितलं मटण तर पाहिजेच आज, गटारामुश आहे. हे म्हणले आमच्या घरी, हा म्हणला माझ्या घरी बोकडं आहे बरं का, पण माही बायको नंगा ठेवू, ती मला हाणेल आणि तू मला हाणेल. हे म्हणले ती झोपली, आपण बोकड्या चोरून आणू. ते झोपली. हे 11, 11:30ला गेले, घेऊन आले, कापलं, शिजवलं, खालं, टाईट झाले, आणि सकाळी उतारली. उतारल्यावर ते निघाला घरी. तर त्याची बायको अंगणात झाडीत होती, आणि बकरू तर बांधलेलंच होतं. त्याला तर चक्करच आली. तो म्हणला, बायकोला म्हणला हा बोकडा इथं कसं काय? ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, निम्म्या रात्री तुम्ही कुत्रं घेऊन गेले कुठं? काय लई नमुने. एक जण दारू प्याला स्टँडवर गेलं, एसटीत बसलं. पण ते कुठं बसलं? ड्रायव्हर शेजारी, ते बॅटरीच्या बॉक्सवर. ती बॅटरीची बॉक्स आहे त्याच्यावर. गाडी चालू झाली, ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. 1.5 तास गाडी, 60-70 किलोमीटर गाडी गेली, आणि ते ड्रायव्हर कंडक्टर पाणी प्यायला, चहा प्यायला उतरले. हे काही उतरलंच नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरने वेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेला. ही काळाची गरज आहे, हे शिका. आणि अजून आपल्याला नाथ फेस्टिवलला एक काम करायचं आहे. विद्यार्थ्याला आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे, फळ्यावर हरिपाठ लिहिला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलाचा मोबाईल वापर कमी झाला पाहिजे, तुळशी लावली पाहिजे, एक व्यक्ती एक झाड लावलं पाहिजे, गाव सौर ऊर्जेला आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अभ्यासक्रमात व्हायलाच पाहिजे. आणि तुमचे माझे भांडण न करता आता एकत्र हॉटेलात बसून गप्पा मारी जीवन जगलं पाहिजे. आता गॅरंटी नाही, आता गॅरंटी नाही. काय बोलते हा? करेक्ट. माणसाच्या डोक्यात काय फिट बसलंय? या मग एवढ्या पोराला कळतंय, आणि आपण ते आपल्याला येड आहे. तो म्हणतोय माणसाच्या डोक्यात मोबाईलचा खटका बसलाय. आणि ही काळाची गरज आहे. आपण हे शिका, आणि हे शिकलं तर अजून एक नाथ फेस्टिवलला आपल्याला काम करायचंय. तुम्ही म्हणाला की कामच ऐकतोय नाही, पण ती काळाची लग्नांमधले सत्कार बंद करून शाळा डिजिटल केल्या पाहिजे. आणि प्रेम, माणूस मेल्यानंतर, परळीवाली ध्यानात ठेवा, माणूस मेल्यानंतर आपण त्या प्रेतावर चिलर उधळतो. प्रेत नेताना चिलर, आजपासून चिलर उधळायचं बंद करा. ती चिलर खाली पडते, त्याच्यावर लोक पाय देतात. याच्या ऐवजी अंगणवाडीच्या पोरांना ड्रेस घ्या, गरीबाच्या एखाद्या मुलीची फी भरा. हे तुम्हाला पटतंय का मला सांगा? त्याच्यानंतर मेलेल्या माणसाची राख आपण नदीत टाकतो, ती चुकीचं आहे. आजपासून मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख शेतात टाका, त्यावर झाडे लावा, आणि आई वडिलांची आठवण ठेवा. नदीमध्ये गोदाड्या टाकायच्या नाहीत.
गोधड्या रगा नदीत टाकायच्या नाही. टाकायचंच असेल तर बापाच्या नोट्याचे बंडल टाका किंवा आईच्या गळ्यातले दागिने टाका. नद्या स्वच्छ ठेवाल तर ते नाथ फेस्टिवलचं खरं चीज होईल. हे नद्या स्वच्छ ठेवा. आणि तरुणांनी सगळ्यांनी एकत्र आले, धनुभाऊचा आदर्श घ्या. हो, सगळा महाराष्ट्र त्या माणसाला पुढचा शब्द काय वापरतो? भाऊ. भाऊ. आता वाल्मिकांना नाही भाऊच म्हणतात. यांचा आदर्श घ्या, याच खरा गणेश उत्सव होईल. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. हॅलो हॅलो. काय मोबाईल काय तर नाही, याला कुठंतरी तुम्हाला कंट्रोल करावंच. आणि ही काळाची गरज आहे. तुम्ही मला नाव ठेवा पण त्याला पर्याय नाही. या पोरांना पसायदान शिकवलं पाहिजे. तू कितीला रे? मोठा 12वी आर्ट. सायन्सला आहे तू? सायन्सला नाही, शेअर सायन्सला नाही येतो. सायन्सला नाही येतो. नाही तू शेअर सांगतो ना. नाही ना, तू कॉमर्सला असणार. लगेच लक्ष. तुझ्या शेजारचं कितीला आहे? 12वी आर्ट. सायन्सला येतो. विथ पीसीएम. पीसीएम ना. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. पीसीएम. मग तुमच्या फिजिक्स नंबर प्रकरणामध्ये एक नियम आहे, मी सांगतो तुला. फक्त त्याचं नाव सांगायचं होतं. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट डायरेक्शन इज अपोजिट. इट इज गॉड. अहो बाबा, नियम असा आहे, ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट डायरेक्शन अपोजिट. इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. करेक्ट. अशी विद्वान माणसं पाहिजे. पोरांनो खरं बोला, अजून 10 वर्षांनी तुम्ही मनोरुग्ण होणार नाही मोबाईल वापरलो. नाही, सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं? झिंगाट. करेक्ट. आणि ती नटी कोणतरी, ती पोरगी कोण? आरसी. आणि तो पोरे नाही मला गाडी चालू आहे ना, त्याला गिअरच सापडा ना. इकडं पाय तिकडं पाय, गिअरच नाही. तो दारुड्या त्याला म्हणला, तू काय सापडून राहिले? काय सापडून राहिले तुम्ही? तो म्हणले गिअरच सापडा. गिअर आहे का हा? गिअर आहे का? मी बसला तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने मागान, पुढे ने मागान, पुढे ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसानं, मी एका खसक्यात काढून टाकला. अशी एकत्र करा मग रामकथा ठेवा. नाही, इथून पुढे माणसांमध्ये बदल होणं काळाशी. माझा देह गेला तरी चालेल, पण देवावरचा भाव कमी नाही. आणि जर झाला तर देवावरचा भाव कमी होऊ देऊ नका. जसं मुंडे साहेबांनी मग सांगितलं ना, कराड साहेब आहे, हे पुढेही कार्य चालूच राहणार. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार देवावर थोडं प्रेम करा. नाही, काळ अतिशय वाईट आलाय. तुम्हाला वाटतं आता काही नाही राहिलं. महिला मंडळ अजून एक माझं काम आहे तुमच्याकडे. तुम्ही म्हणाला ते पहिली तुळशी लावला, पण दुसरी गोष्ट, लोक पोरांना जरा मोबाईल पासून दूर ठेवा. एवढी वाईट स्थिती होणार आहे. अजून 5 वर्षाने 80% जनतेला डोळ्याचा आजार होणार. आम्ही शाळेत असताना एखाद्या पोराला चष्मा राहायचा. आज ज्युनियर केजीला चष्मा आहे. ज्युनियर केजी 2 टीचर.
टू टीचर दिसते त्याला, टू टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघं जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौघ कसे काय? त्याला 4 दिवस. अजून 5 वर्षाने डोळ्याचे आजार होणार आहेत, 5 वर्षाने कानाचे आजार होणार आहे, आणि 5 वर्षाने जेवढे लोक इथं बसलेत ना, यातले 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. आता जर हे चेक केले नाही तर 100 येडे निघतील. आता एवढे तुम्ही डॉक्टर आणून चेक करून पहा, 100 प्युअर येडे निघतील, आणि 10-15 जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या आहेत. मनोरुग्ण लोक झाले. एकटे बोला, त्या कुत्र्याला लाथान, मांजरीला लाथान. काही माणसं मांजरीचा मुका घे, कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरव. तुम्ही 5 वाजता नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन पहा, थोबाड सोडून बसेल. काही माणसं मोटर सायकलवर चालले ना, कानात मोबाईल गुतीते, सरळ येडे बाबलीत गेलं. मनोरुग्ण आहे, मनोरुग्ण. आता मोबाईलमुळे तर सगळे मनोरुग्णाचे. लग्नीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं खाली. आणि वाचितही काय, शिळी गाभण आहे, बोकडे एक नाही. काय वाचत? मग आता शिळी गाभण राहिले, बोकडे ठेवून काय करत? आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. एलो एलो एलो. अरे तू बोलत नाही, बंद कर.